नमस्कार. आज 18 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. 18 मार्च 1922 रोजी बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनानंतर ब्रिटिश न्यायालयानं देशद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाची शिक्षा सुनावली. भारतात जुलमी ब्रिटिश राजवटीमध्ये 1919 मध्ये रौलट कायदा लागू करण्यात आला होता आणि त्यामुळे ब्रिटिशांना हुकुमशाही शासनासाठी अधिक शक्तिशाली साधनं उपलब्ध झाली होती. या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाला देशद्रोहाचा आरोप न चालवता तुरुंगात टाकण्याची परवानगी ब्रिटिशांना मिळाली होती. अर्थातच या कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी आणि काँग्रेसनं देशात असहकार आंदोलन सुरू केलं, ज्याला संपूर्ण देशातल्या प्रत्येक घटकाचं सहकार्य मिळालं. जालियनवाला बाग हत्याकांडाने या निषेधाच्या आगीत आणखीनच भर पडली आणि संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध संतापाचं वातावरण निर्माण झालं. 18 मार्च 1858 रोजी फ्रान्समधल्या पॅरिस इथे रुडॉल्फ डिझेलचा जन्म झाला. डिझेल हे इंजिनाचा शोध लावण्यासाठी आणि उद्योग आणि वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. 1892 मध्ये डिझेल यांनी कंप्रेशन इग्निशन इंजिनचा शोध लावला. तसेच त्या इंजिनात वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे जास्तीत जास्त गतिक्षमता असणारं इंजिन तयार व्हावं म्हणून डिझेल कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी या इंजिनात पेट्रोल, केरोसिन, वनस्पती तेल इत्यादी इंधनांचे प्रयोग देखील करून पाहिले. या नवकल्पनांमुळे अवजड वाहनांना अधिक ऊर्जा मिळाली आणि ज्यामुळे मालाची वाहतूक सुलभ बनली. आज डिझेल मुख्यत्वे सगळ्या जड वाहनांमध्ये वापरलं जातं. त्याचा वापर आता जवळपास अपरिहार्य झाल्यासारखा आहे. आपल्या याच शोधासाठी 1978 मध्ये ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेमचे रुडॉल्फ डिझेल हे मरणोत्तर मानकरी ठरले. 18 मार्च 2003 रोजी ब्रिटिश संसदेनं युनायटेड स्टेट्स सोबत संयुक्तपणे इराकवरच्या हल्ल्याला बहुमतानं मान्यता दिली. ब्रिटन, अमेरिका, स्पेन, इंग्लंड, पोलंड, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क यांचा समावेश असलेल्या देशांच्या आंतरराष्ट्रीय आघाडीनं इराकमध्ये सद्दाम हुसेन यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या इराक युद्ध किंवा अफगाणिस्तानच्या युद्धात संयुक्त राष्ट्राच्या सभेकडून महत्त्वपूर्ण असा कायदेशीर पाठिंबा मिळाला नव्हता. मात्र अखेर प्रचंड वादविवादानंतर या इराकवरच्या हल्ल्यासाठी ब्रिटिश सरकारनं 149 विरुद्ध 412 सदस्यांचा पाठिंबा मिळवला. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान असलेल्या टोनी ब्लेअर यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा दिवस होता, कारण त्यांच्या पक्षातल्या अनेक सदस्यांनी बंड केलं होतं तर 3 मंत्र्यांनी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राजीनामा दिला होता. 18 मार्च 1944 हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला सर्वात ऐतिहासिक दिवसांपैकी एक आहे. याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेनं बर्माची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता आणि ब्रिटिशांसमोर उभं ठाकत भारतीय भूमीवर हक्क सांगणारी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना ठरली होती. इथे 1944 मध्ये इम्फाळ आणि मोहिमांच्या आसपासच्या ब्रिटिश सैन्याशी झुंज द्यायचा प्रयत्न या आझाद हिंद फौजेकडून करण्यात आला होता. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचा जन्म 18 मार्च 1594 या दिवशी वेरूळ इथं झाला. शहाजीराजे भोसले हे अत्यंत पराक्रमी, विद्वान, धाडसी, दूरदर्शी आणि कल्पक होते. तसंच राजनीती आणि समाजशास्त्रामध्येही ते पारंगत होते. शहाजीराजांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून काम करताना मोठे पराक्रम केले होते. स्वदेश आणि स्वधर्म याविषयीचा त्यांच्या मनात प्रखर अभिमान जागृत होता. तर हे होते आजचे अर्थात 18 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमचा हा दिनविशेष स्पेशल भाग कसा वाटतोय ते नक्की कळवा आणि आमच्या ऋतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.